नमस्कार. एका बाजूला आहे अमर्याद देव आणि दुसऱ्या बाजूला आहोत आपण म्हणजेच मर्यादित निर्मिती. मग या दोन टोकांमध्ये संवाद कसा शक्य आहे? आज आपण एका धर्मशास्त्रीय मजकुरातून या मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, ज्यात देव आणि त्याच्या निर्मितीमधील नातं उलगडलं आहे. चला तर मग याच मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करूया. विचार करा, एक अमर्याद सर्वशक्तिमान निर्माता आणि त्याच्या तुलनेत अगदी लहान मर्यादित जग. या दोन्हींमध्ये एक प्रचंड मोठी दरी आहे. मग ही दरी सांधली कशी जाणार? अच्छा, मग ही दरी नेमकी किती मोठी आहे हे समजून घेण्यासाठी आपण आपल्या पहिल्या विभागात जाऊया, अगम्य देव. इथे आपण निर्माता आणि निर्मिती यांच्यातील अंतर किती मोठं आहे हे स्रोताच्या आधारे पाहू. आणि गंमत म्हणजे हे फक्त आकाराबद्दल नाही आहे. स्रोत स्पष्ट करतो की देवाने जी वेळ आणि अवकाश निर्माण केलंय त्याही पलीकडे त्याचं अस्तित्व आहे. याचा अर्थ तो या जगातल्या प्रत्येक गोष्टीपेक्षा मुळातच वेगळा आणि अगम्य आहे. ही दरी किती प्रचंड आहे हे दाखवण्यासाठी स्रोत काही जबरदस्त उदाहरणं देतो. जरा विचार करा, जगातली सगळी राष्ट्र मिळून देवाच्या नजरेत एखाद्या घागरीतल्या एका थेंबासारखी आहेत किंवा तराजूवरच्या धुळीच्या एका कणासारखी. यातून त्याच्या विशालतेची कल्पना येते. आणि इथे गोष्ट अजून क्लिष्ट होते. देवाचं जे मूळ स्वरूप आहे, ज्याला प्रथम पुरुष म्हटलंय, ते पूर्णपणे अगम्य आणि अदृश्य आहे. म्हणजे त्याला थेट पाहणं किंवा समजून घेणं शक्यच नाही. आणि हे वचन तर या समस्येचा अगदी गाभा आहे. तू माझे मुख पाहू शकत नाहीस, कारण मला पाहून कोणीही जगणार नाही. म्हणजेच हा एक नियमच आहे. अमर्याद देवाशी थेट संपर्क झाला तर मर्यादित निर्मितीचं अस्तित्वच टिकणार नाही. तर मग प्रश्न हाच आहे की देव जर असा अदृश्य आहे तर तो आपल्या निर्मितीशी जोडला जातो तरी कसा? आणि मजकूर आपल्याला याच उत्तराच्या दिशेने घेऊन जातो. पाहूया हे कसे उलगडतं. चला तर मग आपल्या दुसऱ्या विभागात येऊया, सिंहासन आणि देवाचं नाव. अंतिम उत्तरापर्यंत जाण्याआधी देवाने एक अप्रत्यक्ष पण महत्त्वाचा मार्ग तयार केला. तो होता संपर्काचा पहिला बिंदू. स्रोत असा सांगतो की देव जरी सगळीकडे असला तरी तो आपल्या शासनाचा आणि अधिकाराचा एक केंद्रबिंदू निवडतो. आणि ते केंद्र म्हणजे एक सिंहासन, जे त्याच्या उपस्थितीचं प्रतीक बनतं. आणि हे वचन बरोबर हेच सांगतं. परमेश्वराने आपले सिंहासन स्वर्गात स्थापित केले आहे आणि त्याचं राज्य सर्वांवर आहे. म्हणजे हे सिंहासन फक्त एक वस्तू नाही, तर संपूर्ण निर्मितीवर राज्य करण्याचं केंद्र आहे. आता इथे नाव ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे. हे फक्त कुणाला तरी दिलेलं नाव नाहीये, तर ही एक पूर्ण सिस्टम आहे. याच नावात देवाची उपस्थिती आणि अधिकार सामावलेले आहेत. आणि याच नावाच्या माध्यमातून तो निर्मितीशी जोडला जातो. सुरुवातीच्या काळात हा पूल बांधण्यासाठी देवदूतांचा वापर केला गेला, असंही मजकूर सांगतो. ते देवाच्या नावाने संदेश घेऊन यायचे. पण हा एक तात्पुरता उपाय होता हे लक्षात घ्यायला हवं. एका कायमस्वरूपी समाधानासाठी ही केवळ एक तयारी होती. आणि आता आपण येतोय या कथेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. आपला तिसरा विभाग, पुत्राद्वारे प्रकटीकरण. हाच तो अंतिम पूल आहे जो त्या अदृश्य देवाला या जगात आणतो. मजकूर इथे दोन गोष्टींमध्ये एक स्पष्ट फरक दाखवतो. एकीकडे आहे अदृश्य पिता, प्रथम पुरुष, आणि दुसरीकडे आहे त्याचा पुत्र, द्वितीय पुरुष. आणि हा पुत्रच त्या अदृश्य पित्याच्या समस्येवरचं एक दृश्य, एक जिवंत उत्तर बनून येतो. आणि हे वचन तर याचा अगदी सार आहे. देवाला कोणी कधी पाहिले नाही, पण एकमेव पुत्राने त्याला प्रकट केले आहे. याचाच अर्थ जी दरी आतापर्यंत होती ती पुत्राने पूर्णपणे भरून काढली. तोच पित्याला ओळखण्याचा एकमेव आणि निश्चित मार्ग बनला. याचा अर्थ काय होतो? तर जे काही सामर्थ्य आणि अधिकार त्या नावामध्ये होते ते सगळे आता वारसा हक्काने पुत्राला मिळतात. आणि म्हणूनच तोच ह्या निर्मितीचा योग्य शासक आणि संपर्काचा परिपूर्ण बिंदू बनतो. आणि मजकुरातलं हे विधान ऐका, किती शक्तिशाली आहे. ज्याने मला पाहिलंय त्याने पित्याला पाहिलंय. बस, इथे विषय संपला. ती दरी आता पूर्णपणे भरली गेलीये. पुत्राला पाहणं म्हणजे थेट पित्यालाच पाहण्यासारखं आहे. ठीक आहे, तर आता आपण चौथ्या आणि शेवटच्या विभागात आलो आहोत, निर्मितीची पूर्तता. पण हा पूल बांधणं इतकं गरजेचं का होतं? याचा अंतिम हेतू काय होता? चला ते पाहूया. स्रोत सांगतो की पुत्राचं काम फक्त देवाला दाखवणं नव्हतं, तर त्याहून खूप मोठं होतं. ते होतं तुटलेल्या निर्मितीला पुन्हा जोडणं, तिला तिच्या मूळ स्थितीत परत आणणं. आणि या कामाचे परिणाम बघा किती मोठे आहेत. पाप संपवलं जातं. निर्मिती आणि देव यांच्यातलं अंतर मिटतं.
स्वर्गात आणि पृथ्वीवरच्या सगळ्या गोष्टी एकत्र येतात आणि शेवटी एक अशी स्थिती येते जिथे देवच सर्वांमध्ये सर्व काही असतो. म्हणजे वारसा हक्काची ही जी कल्पना आहे ना, तीच या सगळ्याचं मूळ आधार आहे. पुत्राला मिळालेल्या याच वारसामुळे संपूर्ण निर्मिती तिच्या परिपूर्णतेकडे पोचते. आणि मजकुरातलं हे शेवटचं वचन त्याचं अंतिम ध्येयाबद्दल बोलतं, जेणेकरून देव सर्वांमध्ये सर्व काही व्हावा. ही एकतेची आणि सुसंवादाची परिपूर्ण अवस्था आहे, जिथे निर्माता आणि निर्मितीमधली दरी कायमची मिटून जाते. तर या सगळ्या प्रवासानंतर एक प्रश्न मनात येतोच. जेव्हा हे सगळं पूर्ण होईल तेव्हा या संपूर्ण निर्मितीचा खरा उद्देश काय होता हे सिद्ध होईल. यावर विचार करायला हरकत नाही.